डॉक्टर सुप्रियाताई गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती एसटी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. नंदुरबार जिल्हा भाजपात उत्साह. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती एसटी मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. यामुळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह निर्माण झाला. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार गडचिरोली डॉक्टर देवराम एम होडी आणि अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा आमदार योगेश सागर यांनी ही प्रदेश कार्यकारिणी घोषित केली. डॉक्टर सुप्रियाताई गावित यांना निवड केल्याचं पत्र दिलंय. मराठवाडा, विदर्भ, ठाणे, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागातून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर एकूण 8 उपाध्यक्ष निवड करण्यात आले. डॉक्टर सुप्रियाताई गावित यांची उत्तर महाराष्ट्रातून प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल उत्तर महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून डॉक्टर सुप्रियाताई गावित यांचं अभिनंदन करण्यात आलं. दरम्यान नंदुरबार येथील खोडाई माता रोडवरील निवासस्थानी भेट देऊन जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील स्वागत आणि सत्कार करत डॉक्टर सुप्रियाताई गावित व माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. याप्रसंगी नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा या सर्व तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर सुप्रियाताई गावित या महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर कुमुदिनी गावित यांच्या कन्या आहेत. तर माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या लहान भगिनी आहेत. डॉक्टर विजयकुमार गावित व डॉक्टर हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असताना उल्लेखनीय कार्य केले आहे. पंचतारका न्यूज चॅनल संपादक पंकज आहेरे.